मुरली वाले हो बंसी वाले, 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 मुरली वाले हो बंसी वाले। बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी बजा दे मुरली सुना दे, गले से लगा ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले। सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में हो, ज्योति जला दे प्रीत लगा दे, ज्योति जला दे प्रीत लगा दे, चरणों मुरली वाले हो बंसी वाले, 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 मुरली वाले हो बंसी वाले। भजन बिना हुए मैंने नाम, दास नारायण हो गया पागल, दास
विष्णुमय वैष्णवांचा धर्म
पीठे तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय दातुमिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गणित्वास सम्मीलने धावकाश रमामन्दिरं सुन्दरं दीप्रकाशं वरं त्रिष्ठिकाय समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मानं भवापेरिदं मामकानितं कराभ्यामृतोरेण तस्मात् विधातुर्वसते मृतो नाभिघोष परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुरतोस्तुभालमृतं कण्ठदेश श्रियाजुष्टकेयूरतं श्रीनिवासं शिवं शान्तवीर्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बावनं चारुहासं सत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थला जपारागबिम्बाधरं पञ्चनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ज्वलत्सर्वजिप्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घं गङ्गाकुसुम्बरमाल्यादशं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधाति गवामन्द्रकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नाभ्यहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं महायोगसिद्धेन्दीमरथा परं पुण्डरीकाय दातुमिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं 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 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वंशी विभूषितकरा नवनिरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखा अरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवातपिते कंठावरोधन स्मरणं कुतस्ते। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नरेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज केशवा रामकृष्ण
हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या पावन तीरावर पंढरपूर क्षेत्राचा अधिष्ठान भगवान श्री पांडुरंग परमात्मा पंढरीनाथाची कथा तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने कथेच्या अंतर्गत जमलेल्या माझ्या सर्व प्रिय श्रोतृवर्गांना माझा या व्यासमंचावर त्रिवार प्रणाम. श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आयोजित नामसंकीर्तन महोत्सव तथा श्री विठ्ठल कथा या निमित्ताने आज तिसऱ्या दिवसाच्या सत्रात आपण सर्वजण परम पूजनीय श्रद्धेय प्रभाकर दादा महाराज बोधले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कथा मंडपामध्ये विराजमान आहात. कालच्या श्री विठ्ठल कथेमध्ये आपण पुंडलिक रायाने पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा नचे जावे देवा माझे गावाहुनी प्रार्थनी मागतो हीच ये, माझं गाव सोडायचं नाही. ज्या रूपात तुम्ही आलात बाळ वेश धारण करून आलेला आहात, वीट फेकली त्या विटेवर उभा राहायचे तुम्हाला. परमात्मा पंढरीनाथ समचरण धारण करून विटेवर उभा राहिले. भगवंताचे चरण सम आहेत. जेव्हा चरण मागे पुढे असतात तेव्हा गती असते, जेव्हा चरण सम असतात तेव्हा आता पुढे जाण्याचा कुठे प्रश्नच येत नाही. परमात्मा समचरण धारण करून विटेवर उभा राहिले. पायात सुंदर पैंजण आहे, जांभळ्या रंगाचा भगवंताच्या कमरेला पितांबर आहे, त्याच्यावर वेलगुटीची छानशी नक्षी आहे. ज्या ब्रह्मदेवाचा जन्म नाभी कमळातून झाला ती नाभी परमात्म्याची अत्यंत सुंदर शोभायमान दिसते. भगवंताच्या छातीवर भृगूची लाज स्पष्ट दिसते आहे. गळ्यात मणिमौक्तिकांच्या माळा आहेत, तुळशीच्या माळा आहेत. दोन्ही दंडामध्ये केयूर नाम बाजूबंद आहेत. कानामध्ये मकर कुंडल आहे. भगवंताचे ओठ इतके सुंदर आहेत, जणू काही जास्वंदीचा रंग लाल आहे. अगदी तो रंग जणू भगवंताच्या ओठाकडे पाहूनच निर्माण झालेला असावा. भगवंताची नासिकाग्र अत्यंत सरळ आहे. भगवंताच्या दोन्ही भोया इतक्या सुंदर दिसतात. धनुष्याचा आकार जणू काही देवाच्या भोवयाकडे पाहूनच निर्माण झाला असावा. कपाळावर ऊर्ध्व पुंड्र भार आहे. अतिप्रिय आवडी तुळसी बुक्का. मोर पिसारा लावलेला मुकुट भगवंताने परिधान केलाय, त्याच्यावर भगवान शंकर विराजमान आहे. आणि असा सुंदर पंढरीनाथ परमात्मा कुंडलिकाच्या भावाला भरून पंढरी क्षेत्रामध्ये विराजमान झाले. ज्या क्षेत्राला लोहदंड क्षेत्र म्हणतात. गदा तीर्थ इथंच आहे, सूर्य तीर्थ इथंच आहे, ज्याला पूर्वीचं नाव दिंडीरव वन असं आहे. अशा अनेक नामांनी या पंढरी क्षेत्राचा उल्लेख पुराणांनी वर्णन केलेला आहे. परमात्मा पंढरपुरात आला गेला ही सगळी त्याची लीला आहे. मुळात पंढरपूर जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. देव आला गेला ही लीला आहे सगळी त्याची. मूळ भगवंताचं स्थान म्हणजे पंढरी क्षेत्र आहे महाराज. म्हणून आपण त्याला भूवैकुंठ म्हणतो. वैकुंठ कुठे शोधायला जाऊ नका, वैकुंठ म्हणजेच पंढरपूर आहे. आणि अशा पंढरी क्षेत्रामध्ये परमात्मा पंढरीनाथ विटेवर उभा राहिले. कटेवर हात आहेत. कटेवर हात का ठेवले त्याची काही कारण मी आपल्याला सांगितले. अर्जुनाचे घोडे चालवण्याचं काम, रथ चालवण्याचं काम परमात्मा करत होता. हात दुखले, भगवान थकले, हात दमले म्हणून देवाने कटेवर हात ठेवले. धर्मराजाच्या राजस्वी यज्ञात पात्रावळ्या उचलत असताना भगवंताचे हात दमले म्हणून देवाने हात कटेवर ठेवले.
नाथ महाराजांच्याकडे गंध उगाळून देण्याचं काम देव करत होता, कपडे धुण्याचं काम देव करत होता, कावडीने पाणी भरण्याचं काम करत होता. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धुतसे. बाई सगळी कामं करत असताना परमात्मा पंढरीनाथचे हात दमले, थकले म्हणून त्याने कटेवर धारण केले. नवे कटेवर हात ठेवण्याचं मुख्य कारण सांगितलं आद्यगुरु शंकराचार्यांनी. प्रमाणम भवाब्धे इदम मामकाना. संसार सागरात बुडणाऱ्या सगळ्या लोकांना परमात्मा पंढरीनाथ सांगतो, काळजी करू नका, भवसागरातलं पाणी फक्त माझ्या कमरे इतकंच आहे. भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून या. काळजी करायचं काही कारण नाही. पण आपला मध्य देवाला सांगायचं आहे. या पृथ्वी तलावर 3 राम गेले, 3 राम झाले. परशुराम, दाशरथी राम आणि बलराम. त्याच्यातला मी मधला आहे, दाशरथी राम. हे जणू देवाला सांगायचंय म्हणून त्याने मध्ये कटेवर हात ठेवले. आणि कमरेवर हात का ठेवले तर उखळाला बांधलं होतं ना यशोदा माईने, कंबर दुखत होती म्हणून कटेवर हात ठेवले. वारकऱ्याचा भाव विश्व. आणि असा परमात्मा पंढरीनाथ उभा राहिला. त्याला पाहण्याकरिता भगवान शंकर आले. भगवंत जेव्हा अवतार धारण करतो तेव्हा भगवान शंकरांना सगळ्यात सुंदर भगवंताचा अवतार रूप पाहण्याची इच्छा होती. तेव्हा भगवान शंकर पहिल्यांदा हजर होता. गोकुळामध्ये जेव्हा कृष्ण अवतारामध्ये परमात्मा आला तेव्हा भगवान शंकर पहिल्यांदा तिथे हजर होते. आज विटेवर उभा राहिल्यानंतर सुद्धा भगवान शंकर तिथे आले. परमात्मा पंढरीनाथाला पाहण्याकरता भगवान शंकर जेव्हा पंढरी क्षेत्रात येतात, पंढरपूरची गर्दी अशी होती महाराज. वाळवंटापासूनी महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची दांडी उभे जोडोनी हात, सुरवराची दांडी उभे जोडोनी हात. वाळवंटापासूनी महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची दांडी उभे जोडोनी हात, सुरवराची दांडी उभे जोडोनी हात. सदकाधिक नारद कुंवर भक्ताच्या कोटी, भक्ताच्या कोटी कवाड आडुनी पाहताती जगदेवी, कवाड आडुनी पाहताती जगदेवी. भक्तांच्या कोटी, भक्तांच्या कोटी कवाडाडूनी पाहताती जगदेवी, कवाडाडूनी पाहताती जगदेवी. सुरवराची विमान गगनी गाठली सकळ, सुरवराची विमाने गगनी गाठले सकळ. रखुमाबाई माते वेगी उठवा धननीळ, रखुमाबाई माते वेगी उठवा धननीळ. भाजकनाथी उभ्या जोडोनी हात, भाजकनाथी उभ्या जोडोनी हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. कुंडलिक वरदारी विठ्ठल नाचले अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कणवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. परमात्मा पंढरीनाथाला पाहण्याकरता भगवान शंकर आले.
पार्वती मातेने गर्दी पाहिली, गर्दीत घामाघूम झाली. पार्वती माता सांगते, म्हणते देवा मी आतमध्ये येऊ शकत नाही, मी बाहेरच थांबते. पद्मतळावर पार्वती माता थांबली, म्हणून ते पद्मतीर्थ तिथंच आहे, पार्वतीचं मंदिर आहे तिथे. थोडस पुढे आल्यानंतर सगळ्या गर्दीतून नंदी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. नंदी महाराज, अहो सगळी माणसाची गर्दी आहे, तुम्ही कुठे निघाला? महाद्वारात येऊन नंदी थांबले. थोडस पुढे गेले, गणपती बाप्पा उजव्या साईडला थांबले. भगवान शंकराचं मात्र सगळ्यांनी स्वागत केलं. परमात्मा पंढरीनाथने भगवान शंकराचं स्वागत केलं. देवा काय लीला आहे म्हटले तुमची. गोकुळात सगळ्या लीला केल्या, पुन्हा द्वारकेमध्ये गेलात, सगळी द्वारका बुडवली, पंढरपुरात आलात. पंढरपुराचं कसं नियोजन आहे म्हणले, सगळं बुडून आलो पण पंढरपूर बुडणार नाही एवढ्यासाठी तिथं आलोय. भगवंताचं सुदर्शन चक्र पंढरपूरला वाचवतं बरं. पंढरीत राहणाऱ्या लोकांना पंढरपूर बद्दल किती श्रद्धा भाव आहे हा भाग महत्वाचा आहे. पण हे सामान्य समजू नका महाराज. आपण काही ठिकाणी ब्रह्मदेव उभा होते, काही ठिकाणी इंद्राधिक स्वर्गाधिक देव उभा होते, गरुड पुढे होता. आणि अशा गर्दीतून भगवान शंकर म्हणले, मी सगळी गर्दी पार करून आलोय, माझे पाय दुखायला लागले, उभा राहण्याची माझ्याकडे जागा आता व्यवस्था नाही, मी थांबू शकत नाही, मला कुठं ठेवता? भगवान परमात्म्याने सांगितलं शिवजींना, आपण माझ्या मस्तकावर या. तेव्हा भगवान शंकराचं वास्तव्य पंढरपुरात कुठे आहे? भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. आणि असा जगव्यापक परमात्मा, विदा ज्ञानेन ठाण शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठलः, स्वयंप्रकाशित आहे, जो सगळ्यांचा स्वीकार करणारा असा देव आपल्याला या पृथ्वी तलावर दुसरा कुठे सापडणार नाही. ऐसा विटेवरी देव कोठे. आणि म्हणून या पुराणांनी त्या परमात्म्याची ही कथा सांगितली. त्या कथेचा आपण विचार करतो आहोत. काल मी आपल्याला भीमरथीचं महात्म्य सांगितलं, चंद्रभागेचं महात्म्य सांगितलं, परमात्म्याचं इथं येण्याचं प्रयोजन सांगितलं. आज ही कथा आपल्याला परमात्म्याच्या नाम रूप आणि गुणाची विचारधारा आपल्या पुढे मांडते आहे. भगवंताचं नाम हे कलियुगातील सर्वश्रेष्ठ अशी साधना आहे. मृत्यूलोकात असणाऱ्या, जम्बूद्वीपात असणाऱ्या आणि भीमरथीच्या तीरावर असणाऱ्या पांडुरंगाचं नाम महात्म्य, त्याचं काय वर्णन करावं? खरं तर आता विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलंय, विठ्ठल 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 असं जर नित्य कोणी म्हणत असेल ना, हार्ट अटॅकची भीती त्याला राहिलेली नाही. का? त्याच्या हार्टवर विठ्ठल नामाचा अटॅक आहे. त्यामुळे हार्ट अटॅक यायचं काही कारण, जालना जिल्ह्यात एक वारकरी होऊन गेले मागे. एवढं भगवंताचं नामचिंतन त्या वारकऱ्याने केलं महाराज. अखंड विठ्ठल. उठता बैसता हरी बोला, भांडता कांडता हरी बोला. दळीता कांडिता दळीता कांडिता तुझ गाईन आनंदा, तुझ गाईन आनंदा, तुझ गाईन आनंदा, तुझ गाईन
पकवाज आहे आज विठ्ठल विठ्ठल बोल. अखंड विठ्ठलाचं ध्यान, अखंड विठ्ठलाचं चिंतन एक वार करणे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करत होता. अचानक प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. डॉक्टरांनी स्टेथोस्कोप लावला, छातीला लावला. त्याच्यात इरवी छातीत ठोके वाजतात. आज डॉक्टरांच्या कानात विठ्ठल वाजलं. डॉक्टर घाबरले, अरे हा काय प्रकार आहे? यांच्या छातीत ठोक्याचा आवाज येत नाही, विठ्ठल आवाज आला. विचारपूस केली, काय प्रकार आहे? परिवाराला बोलावलं आणि मग त्यांनी सांगितलं, आमच्या बाबांनी अखंड विठ्ठलाचं चिंतन सोडून काहीच केलं नाही. एका छोट्याशा ऑपरेशन करता म्हणून त्यांच्या अंगावरचे कपडे काढले. तर पाठीमागे हनुमंतरायाचं जसं शेपूट होतं ना महाराज, तसं असं हातभर शेपूट उगवलं होतं त्या वारकऱ्याला. राम नामाचं, विठ्ठल नामाचं नित्य चिंतन करणारा कधी परमात्ममय होऊन जातो त्याची त्यालाच कळत नाही हो. चिंतने चिंतने तद्रुपता. भगवंताचं चिंतन करता करता एक दिवस असा येतो का तो जीव परमात्मा होतो. जीवाचं आणि ईश्वराचं मिलन होतं. म्हणून नामचिंतन ही कलियुगातली महान अशी साधना आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. नाम काय करतं? पापाचं क्षालन करतं. नाम साधकाला निश्चिंत करतं, नाम साधकाला निर्दोष करतं, नाम साधकाला निर्भय करतं. नाम घेणाऱ्याच्या जीवनात भीती राहत नाही. यमदमा उकळा अनिली, तीर्थी ठायावरून उठिली, यमलोकीची खुंटिली. माऊली म्हणतात, अरे नामाची एवढी ताकद आहे, हे जगची महासुखे दुमदुमीत भरले. ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीशी करीती विश्वाची दुःखे. गढुळलेलं जीवन आहे, मल विक्षेप आवरणांनी पछाडलेलं जीवन आहे. मुक्त व्हायचं असेल, विठ्ठलाचं चिंतन करा. 500 लिटर पाण्याने भरलेली टाकी आहे गढूळ पाण्याची. छोटासा तुरटीचा खडा त्याच्यात टाकून ठेवा. 2-3 तासाने पहा नेमका काय प्रॅक्टिकल प्रयोग काय होतो नेमका. सगळं गढुळलेलं पाणी खोल तळावर जातं आणि वर स्वच्छ नितळ पाणी येतं. गढुळलेलं हे जीवन आहे. विठ्ठल रूपी तुरटीचा खडा जिभेवर ठेवून द्या. हळूहळू बघा परिणाम काय होतो. सगळ्याच्या सगळा गढूळपणा खाली जाईल आणि वर स्वच्छ नितळपणा येईल. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. या अवस्थेला साधक पोचतो. त्याच्यासाठीची साधना आहे विठ्ठल. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. या कलियुगात नाम ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. काही वस्तू दिसायला सुंदर नसतात, असायलाही पवित्र नसतात. विष्ठा किर कचरा मलमूत्र दिसायला चांगलं नाही, असायलाही पवित्र नाही. काही वस्तू दिसायला सुंदर असतात पण असायला पवित्र नसतात. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू व्यंकट स्वामी महाराज म्हणायचे, अपवित्र स्त्रीने केला स्वयंपाक गोड लागतो खायला, पण पावित्र्य असत नाही. बुद्धी खराब झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अन्न खाताना सुद्धा त्याचे काही नियम आपल्या वारकरी संतांनी सांगितले. पद्मपुराणाचं मत आहे, नटान्न नर्तकान्न च चांडाल चर्म करिनाम, गणान गणिकान्न च षड अन्नमचे विवर्जे. 6 लोकांच्या हातचं अन्न खाऊ नका. नट, नाचणारा, चांडाल, चर्मकार, समुदाय आणि वेश्या. वेश्या दिसायला सुंदर आहे पण असायला पवित्र नाही. माऊली म्हणतात, त्या काळात कुणीतरी एखादा श्रीमंत सावकार एका वेश्येच्या नादी लागला. पैसा होता तोपर्यंत तिच्या घरी जात होता. ज्या दिवशी पैसा संपला त्या दिवशी त्या बाईच्या दाराला सुद्धा हात लावता येईना. तैसे वेश्या भोगे कवडावेचे, मग दारही चेपून येते तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे. काय सांगा. दिसायला सुंदर असेल ती पण पावित्र्य नाही तिच्याकडे. पण खबरदार,
श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठितात निजवनिता आपुली कुरूप जरी जाहली भोगिता तेची भली जिया परी. 16 वर्षाच्या माऊलींची ही केवढी समाजाला दिशा आहे हो. संसारात प्रलोभन येत राहतात, विषय सुख समोर उभा राहतात. विषयांना प्रलोभनांना नाकारणं हा पुरुषार्थ असतो, विषयाचा स्वीकार करणं हा पुरुषार्थ नसतो. प्रलोभनाच्या आहारी जाणं याच्यात कुठला विजय? नाकारता आलं पाहिजे. मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीर, ना खींचेगा कमान तो कहा लगेगा तीर. इंद्रियांचं संयमन शिकवणार वाङ्मय आमचं. म्हणून सौंदर्य हे बहुधा क्रूर राहतं, आपण सावध असलो पाहिजे. विषय तुम्हाला खेचण्याकरिताच निर्माण झाले ना, व्यसन तुम्हाला खेचण्याकरिताच निर्माण झालेत, तुम्ही सावध असला पाहिजे. प्रत्येक पाऊल तुम्हाला जपून टाकता आलं पाहिजे. ही विठ्ठल कथा शिकवते आम्हाला. सौंदर्य पावित्र्य नाही. काही ठिकाणी पावित्र्य नाही पण सौंदर्य आहे, काही ठिकाणी सौंदर्य नाही पण पावित्र्य आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्याकरता पुतना मावशी आली, स्तनामध्ये विष भरलं. भगवंताची लीला अशी होती, भगवंत दूधही प्याले, रक्तही प्राशन करतात आणि शेवटी तिचे पंचप्राण खिचून घेतात. अकराळ विक्राळ रूप धारण केलं पुतनेने. भगवंत छातीवर बसलेला होता. भगवान कृष्ण परमात्मा छोटासा लाला बुक्क्या मारत होता. विक्राळ रूप धारण केलं. आकाश एवढी झालेली ही पुतना राक्षसीन. भगवंताने आपल्या बुक्क्यांचा प्रहार चालूच ठेवला आणि शेवटी धाडकन एका मोठ्या वृक्षावर खाली पडली. सगळे गोकुळवासी लोक जमा झाले. काय झालं, काय झालं, कशाचा आवाज झाला म्हणून पाहण्याकरता आले. तेव्हा एक भली मोठी अकराळ विक्राळ रूप धारण केलेली राक्षसीन दिसली. सगळे लोक आले. भगवान कृष्ण छातीवर बसलेला होता. सगळ्या गोकुळातल्या गोप गवळणींनी कृष्णाला खाली घेतलं, त्याचे कान फुंकले. यशोदे, अगं वेडीस का बाई? लोकांना नवसा सायासाने मुलं होत नाही, तुला एवढा सुंदर कृष्ण झाला, त्याला कसा जीव लावावा, कसं सांभाळावा तुला कळू नये? अगं राक्षसिनीच्या छातीवर कृष्ण बसलाय, तुला दिसत नाही? यशोदा मातेला बोलू लागला. यशोदा माता म्हणाली, क्षमा करा कृष्ण, मला बऱ्याच दिवसांनी झाल्यामुळे कसं सांभाळावं मला कळलं नाही. भगवंताला खाली घेतलं आणि छोट्याशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गोकुळातल्या स्त्रियांनी गोमूत्राने स्नान घातलं. गोमूत्रेनं स्नान हित्वा. गोमूत्र दिसायला सुंदर आहे का? नाही. आणि हिंदू धर्मात त्याच्यासारखं पवित्र दुसरं काहीच नाही. गोमूत्र दिसायला चांगलं नाही पण त्याच्यासारखं पवित्र कशात नाही. काही वस्तू दिसायला सुंदर नाहीत, असायला पवित्र आहे. ईश्वराचं नाम मात्र असं महाराज या जगात, ते दिसायला सुंदर आहे आणि असायलाही पवित्र आहे. आणि म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे. देवा आता मी झोपतो, सकाळी मला उठव. एक जण म्हणला, देव कशाला उठवला? अलाराम लावून ठेवला का माणूस उठतो? अलाराम उठवतो का राम आल्यावर माणूस उठतो? तो आपल्यात आला पाहिजे. त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे आपण. भगवंताच्या नामाची सम जीवनात नित्य पडावी.
आणि असं हे परमात्म्याचं नाम अत्यंत दिव्य आहे. साक्षात परमात्मा त्या नामात वास्तव्य करतो. या कलियुगात नाम हेच ईश्वर स्वरूप आहे. म्हणून आपण म्हणतो ना शेवटी राम नाम सत्य आहे. पण कधी गेल्यावर आहे तोपर्यंत कळलं पाहिजे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. अंडज, जारज, स्वेदज, उद्भीज आटे, हरिनाम नाटे ते बरवे. हयातीत असावं त्याच. ईश्वराचं नाम हे अनाकलनीय आहे. त्याचं महात्म्य काय आहे स्वतः देवाला सुद्धा माहिती नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. देवा आमच्या आनंदासाठी तू निर्माण झाला. तुझ्या नामाची काय शक्ती तुला सुद्धा माहिती नाही. भगवंत स्वतः म्हणतो माझ्या नामाची शक्ती मलाच कळत नाही. संसारात काहीच कळत नाही तरी लोकांना असं वाटतं का मला भरपूर काही कळतं. देवाचं नाम जाणण्याचा प्रयत्न करावा. अनाकलनीय तत्व परमात्मा. देवाने आपल्याला बुद्धी दिली. त्या बुद्धीच्या जोरावर आपण देव जाणू शकतो इतका तो सहजासहजी कळत नाहीये. विज्ञान कळेल आम्हाला. विज्ञानाची प्रगती हळूहळू करता येते लोकांना. एक एक शास्त्रज्ञ एक एक प्रयोग करतो. त्याच्या सुद्धा बुद्धिकोशात अजून ईश्वरीय तत्व नीट समजलेलं नाहीये. अखंड हृदयाचं ऑपरेशन करणारे नीतू मांडके डॉक्टर होते. हजारो हृदयाचे ऑपरेशन केले त्यांनी. शेवटी त्यांनाच हृदयाचा आजार झाला. त्याच्यात त्यांना जावं लागलं. नास्तिकता होती त्यांच्याकडे. वेगवेगळ्या क्षेत्रात लोक काम करतात पण ईश्वरीय तत्व नेमकं काय अजून कोणी जाणू शकलेलं नाही. तुमच्या माझ्या जीव आहे. जा एखाद्या डॉक्टरकडे सांगा डॉक्टर सर माझा जीव कुठे नेमका मला असा काढून दाखवा सर्जरीत. सापडत नाही. आणि म्हणून प्रापंचिकांनी ईश्वरीय तत्व जाणावं जे अनाकलनीय आहे. भक्तीच्या अंतःकरणाने त्याची साधना करावी महाराज. तो कोणाला कळाला नाही. वेदानाही नाही कळला अंत पार कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा
अनाकलनीय, कळत नाही ईश्वर. सामान्य बुद्धिवाल्याचं ते काम नाही. ईश्वर असेल तर समजून घ्या स्वागत चांगलं होणार आहे. आणि बेल जर कर्कश वाजली तर समजून घ्या तुका म्हणे जया संकोच्या दर्शने तया ठाया जाणे अनुचित. तिथं जाऊ नका जिथली बेल चांगली वाजत नाही. मी बेल वाजवली, फार छान वाजली. म्हणलं वा, मोठ्या माणसाचं घर आहे पण स्वागत फार चांगलं दिसतंय. साहेबांच्या धर्मपत्नी मिसेस त्यांनी दरवाजा उघडला. मी आतमध्ये गेलो. मॅडमने माझं स्वागत केलं. या म्हणले महाराज आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. मला साहेब नाही आले का अजून? नाही, आता साहेब इतक्यात येतीलच. त्यांनी मला वॉशरूम काढता वगैरे बाथरूम वगैरे दाखवलं. ते पण गमतीचं राहतं महाराज. साधे काही आपले जे वारकरी असतात श्रीमंताच्या बंगल्यात गेल्यानंतर फार मोठी अडचण येते. नळ सुरू करायला गेला का शॉवर सुरू होतो. माझ्यासोबत एक मित्र होता दुसरा, कधी पाहिलंच नव्हतं शॉवर त्याने. मी फ्रेश होऊन बाहेर आलो, हा आतमध्ये गेला, नळ सुरू करायचा तर शॉवर सुरू झाला, अख्खा भिजला. मला म्हणे महाराज आता काय करू? म्हटलं आता बघ. साहेब बाहेरून आले. साहेबांनी गाडी पार्किंग लावली, धावत आले. मोठा माणूस पण फार आस्था वारकऱ्यांविषयी. अगदी धावत पळत आले. एक बूट काढले, एक सॉक्स पायात, एक सॉक्स काढतायत, अगदी आतमध्ये येत आहेत. मला पहिले दूर नमस्कार केला. तेवढ्यात किचन मधून आवाज गेला, अहो भाजी आणली का? मी जो सोफ्यावर बसलो होतो ना जागेवर आईस्क्रीम झालं. कारण आलेला महाशय कोणी सामान्य नव्हता, तो न्यायाधीश होता हायकोर्टाचा. आणि किचन मधून बाई सहज म्हणते भाजी आणली का? साहेब म्हणले अगं काय ना, मी भाजी घेऊनच येणार होतो, कोण सुटायला वेळ झाला, मार्केटमध्ये जाऊन येईपर्यंत उशीर होईल, महाराज घरी पोहोचलेत म्हणून मी जरा लवकर आलो. किचन मधून मॅडम ओरडल्या, तुम्हाला ना काही कळतच नाही. आता मला वाटलं यांना जर काही कळत नाही तर हे आताच निकाल देऊन आलेत कोर्टातून. न जाणू एखाद्या चांगल्या माणसाला फाशी बिशी तर दिली नसेल. साहेब माझ्याजवळ आले, मला नमस्कार करून म्हणले महाराज खरं सांगू का, तुम्ही गावाकडचे आहात म्हणून सांगतो, हिला जरा समजावून सांगा. मी एवढा मोठा माणूस आहे, हिला कळू नये का कसं बोलावं? मला काही कळत नाही म्हणते. अहो सगळ्या लोकांना न्याय देण्याचं मी काम करतोय. ती सहज मला म्हणते तुम्हाला काही कळत नाही. मी म्हणलं साहेब खरं सांगू का, तुम्ही टेन्शन घेऊ नका, जसं तुमचं आहे ना तसंच आमचं आहे. कुठं बोलू नका, घरातले आत म्हणून सांगितलं. संसार असंच असतो महाराज, अनाकलनीय प्रपंच. प्रपंचात सुखी झाला असा इतिहास सुद्धा नाही. पण ज्याच्याकडे 6 गोष्टी आहेत पृथ्वीतलावर सगळ्यात सुखी येतो. ज्याच्याकडे आयुष्य भरपूर आहे, ज्याच्याकडे आरोग्य फार चांगलं आहे, ज्याच्याकडे पैसा मुबलक आहे, ज्याच्याकडे प्रेम करणारी पत्नी आहे, गोड बोलणारी पत्नी आहे, पोट भरण्याचं चांगलं ज्ञान आहे, संसारात सुखी येतो, विदुर नीतिकारांचं म्हणणं आहे. आणि असं तर काही घडत नाही. आयुष्य देव चांगलं देतो तर आरोग्य देत नाही, आरोग्य देतो तर आयुष्य नाही. एक आहे एक नाही. कधी आयुष्य देतो आरोग्य देतो तर पैसा नाही. कधी पैसा देतो आरोग्य देतो आयुष्य देतो तर प्रेम करणारी बायको नाही. प्रेम करणारी देतो तर गोड बोलणारी नाही. म्हणजे प्रेम करणारी वेगळी गोड बोलणारी वेगळी, हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. ही एकच पाहिजे. ह्या दोन्ही एक असाव्यात आणि ही एक भेटत नाही. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो, बाई नवऱ्याला शिव्या देताना मी ऐकलं. मला इतकं वाईट वाटलं. म्हणलं काकी अहो पती परमेश्वर आहे, नवऱ्याला शिव्या देत नसतात. बाई मला म्हणली महाराज कीर्तनकार होऊन किती वर्ष झाले? म्हणलं आता 15 वर्ष झालेत. मग खरं सांगा म्हणली, तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांना शिव्या देत होती का नव्हती? मी म्हणलं पण ती तुकोबरांची पत्नी जिजाऊ माता होती, ती तुकोबरांनाच काही ती वेळ आली तर देवालाही शिव्या द्यायची ना. ते जिजाऊ मातेचा अधिकार कुठं तू कुठं? बाकीचं सांगू नका म्हणली. देत होती का नव्हती ते सांगा. म्हणलं देत होती. पण मी सुद्धा ह्याच्याकरता शिव्या देते म्हणली. यांना शिव्या देऊन 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 हे तुकाराम महाराज झाले पाहिजेत आणि मग मी जिजाऊ होणार आहे. हे संसाराचं चित्र आहे हो.
प्रपंच कळत नाही आम्हाला, ईश्वराला जाणायचंय. अष्टांगादी योग साधना करणारी लोक हिमालयाच्या पर्वतावर कोण एका पायावर उभा आहे, कोण एक वेळच अन्न घेतो, कोण नुसता पाण्यावर जगतो, कोण झाडाची पानं खाऊन जगतो. का? त्याला जाणण्याकरिता. अजून तो कळालेला नाही. मज वश करावया लागी हे सामर्थ्याने अष्टांग योगी, नित्यानित्य विवेक जगी अंगो वांगी मज न पवे. ईश्वर कळालेला नाही. पुसू नका बाई वेदासी काही, कळलेची नाही शेष शिनला. झाल्या द्विसहस्र जिभा जिभा जिभा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी 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 उभा. अनाकलनीय तत्व म्हणजे परमात्मा आहे. आणि अशा भगवंताचं नामचिंतन करत करत जर कोणी साधक निघाला असेल तोच त्याला जाणू शकतो, बाकी नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुला जाणतो त्याचं कारण आहे, तुझ्या नामाची ताकद शक्ती काय ती फक्त आम्हाला विचार. ज्या पद्धतीने तो लता दिदींचा एक अभंग फार गोड आहे. कुमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीत से, कुमुदिनी काय जाणे तो. तैसे तुझ ठाण नाही तुझे नाम, आम्ही सुख जानो, कुमुदिनी काय जाने तो. हजारो किलोमीटरचा प्रवास करून भुंगा तिथे येतो, कमळातला सुगंध सेवन करतो, कमळाला त्याचा पत्ताच लागत नाही. माझ्यात काहीतरी सुख आहे त्याला कळत नाही, भुंग्याला ते सुख कळतं. ईश्वराचं सुख, ईश्वराच्या नामाची शक्ती त्याला कळत नाही, ती वारकऱ्यांना कळते, ती साधकांना कळते. आणि म्हणून त्याच्या नामाचा गुणगान हा वारकऱ्याचा प्राण आहे. आणि म्हणून त्याची नामकथा ही अलौकिक आहे. आपण आपल्या जीवनात त्याची नामकथा गाऊन दिव्य भाव. दुसरी त्याची रूपकथा आहे. विटेवर जो उभा आहे, कटेवर ज्याचे हात आहेत, असा कृष्ण परमात्मा, भगवान श्री पांडुरंग परमात्मा. खर तर तो एरवी तसा निर्गुण निराकार आहे, वारकऱ्यांच्या हाकेमुळे तो सगुण रूप धारण करून आलेला आहे. एरवी संतांनी सांगितलंय, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही, नहीं वर्ण छाया, नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. निराकार निर्गुण तुझी रघुराया. एरवी जो निराकार आहे, निर्गुण आहे असा परमात्मा सगुण रूप धारण करतो संतांसाठी, भक्तासाठी.
भगवंताच्या रूपाचं काय वर्णन करावं. अनेक रूप धारण केले आणि त्या सगळ्या रूपात परमात्मा दिसायला अत्यंत सुंदर आहे. काही लोक दिसायला सुंदर असतात, असायला सुंदर नसतात. काही दिसायला सुंदर असतात, असायला हिरण्यकश्यपूच. मंदिर कोणी बांधलं नाही अजून हिरण्यकश्यपूचं. रावणाचं मंदिर नाही, धाडसच करत नाही कोणी. मला ना कधी कधी असं वाटतं रामेश्वर महाराज चांगली लोक नाही बांधत, पण जे लोक रावणाच्या पक्षाचे त्यांनी बांधायला काय हरकत आहे. ते नाही बांधत का? पिणाराच पिणाऱ्याच्या बद्दल सांगत असतो. आम्ही पण पितो, पण घराच्या त्याला काही कळत नाही का? एवढी कुठे घ्यायची असते का? वाईट विचारांना समाजात स्थान दिलं जात नाही. त्यामुळे सज्जन आणि सत्कर्मच करत राहा. दुर्जन काय करतो त्याच्याकडे पाहायचं काही कारण नाही. मी लहान होतो ना तेव्हा शक्तिमान मालिका होती टीव्ही. त्याच्यात तो सम्राट किलबिश होता. त्याचा एक डायलॉग असायचा, अंधेरा कायम रहेगा. म्हणजे या जगात अंधार कायम राहिला पाहिजे असं त्याचं मत असायचं. किंवा कृष्ण मालिकेत तो शकुनी आठवतो का तुम्हाला? पक्का अपशकुनी. दिसणंही चांगलं नाही, असणंही चांगलं नाही. काही माणसं दिसायला सुंदर नसतात, पण असायला फार सुंदर असतात. शबरी माता कुठे दिसायला चांगली होती हो? आश्रमात या कधी रेशील ही माझी भावना भावना. रामा रघुनंदना रामा रघुनंदना जब रघुराई तब आसन पर बिठाओगे. आएंगे रघुराई तब आसन पे बिठाओगे. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ लखन जी का, साथ साथ लखन जी का दर्शन होगा. शबरी की कुटिया मेरे राम जी का आवन होगा. शबरी के कुटिया का पावन होगा. राजा राम राजा राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम कुठे चांगली दिसते शबरी माता दिसत, पण काय भाव आहेत. दिसणं महत्वाचं नाही, असणं महत्वाचं आहे. काही लोक दिसायलाही चांगली नसतात आणि असायलाही चांगली नसतात. दिसणंही चांगलं नाही, असणंही चांगलं नाही.
शरीराचं सौंदर्य हे चिरकाल टिकणारं नाहीये, त्यामुळे कर्तृत्व कसं चांगलं करता येईल याचा अभ्यास केला पाहिजे माणसाने. मनुष्याचं सौंदर्य हे प्रत्येक क्षणाला क्षीण होत जाणार आहे. तुम्ही बघा ना, लहानपणी जेवढे चांगले दिसायचो तेवढे आता दिसत नाही. तारुण्यात दिसत नाही. तारुण्यातून पुढे प्रौढपणात गेलो तितके चांगले दिसत नाहीत. पुन्हा म्हातार वयात गेल्यानंतर तर अजिबातच चांगली दिसत नाहीत. प्रत्येक क्षणाला क्षीण होत जाणारं हे शरीर आहे. दिसण्याच्या शरीराच्या सौंदर्यावर भाळू नका. कर्तृत्व, मर्दुमती, पराक्रम ही मनुष्याची खरी कर्तव्यता आहे. दिसणारं सौंदर्य चिरकाल न टिकणार आहे, प्रत्येक क्षणाला संपणार आहे. ते अगदी साधं सांगू का, लग्न झाल्यावर 2 वर्षांनी फक्त अल्बमच बघायचं काम राहतं. अल्बम मध्ये बघतो, बायकोकडे बघतो, काय होतीस तू, काय झालीस तू. दादा पुढे बसले त्यामुळे भीती वाटते मला. बायको अल्बम मध्ये पाहते, नवऱ्याकडे बघते, काय होतास तू, काय झालास तू. एक छोटा मुलगा अल्बम मध्ये पाहत होता, त्याने त्याच्या आईला हाक मारली, मम्मी. काय बेटा, अगं हे कोण आहे तुझ्या शेजारी उभा. आईच्या लग्नातला अल्बम पोरग पाहत होतं. आई जवळ आली, म्हणली बघू दे. आईने अल्बम मध्ये पाहिलं आणि म्हणले, असं काय करतोय बाळा, अरे पप्पा आहेत तुझे. मुलगा म्हणला, हे कोण आहे, पप्पा आहेत. मुलगा म्हणला, पप्पा आहेत. म्हटले हो पप्पा आहेत. पोरग झालं कन्फ्यूज. पोरग म्हणलं, मम्मी पप्पा आहेत. म्हटले हो पप्पा आहेत. अगं मग हे जर माझे पप्पा आहेत, हे जर माझे पप्पा आहेत, सांगूच का, हे जर माझे पप्पा आहेत, मग आपल्या घरात जो टकलू राहतो तो कोण आहे. म्हणजे काय झालं असेल माहितीये, लग्नाच्या वेळेला डोक्याला चांगले केस होते, चांगली हेप्पी होती. आता एक केस सुद्धा शिल्लक राहिला नाही. मी नाही बोलत. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हा सीता दिली वाकुली रे. देवा तुझी घोंगडी चांगली. भगवंताची घोंगडी अत्यंत सुंदर आहे, आपल्या खराब होणाऱ्या आहेत. त्यामुळे या घोंगडीच्या फार विचारात राहू नका. खराब होणारी घोंगडी आहे. मज नाही हात पाय, डोळा पडिले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंगूड, श्वाना परिगती झाली, अवघे करती हाड हाड. या घोंगडीचंच वर्णन आहे ना. भगवंताचं मात्र असं नाहीये. भगवंताचं रूप हे अत्यंत सुंदर आहे आणि ते कधीही क्षीण न होणार आहे.
परमात्मा फार सुंदर आहे. कान्होपात्र ही दिसायला अत्यंत सुंदर होती. विठोबाला पाहण्याकरिता वारकऱ्यांच्या सोबत आली आणि भगवंताला पाहत स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार होता. देवाच्या जवळ आली. तिला असं वाटलं का माझ्यासारखं सुंदर कोणी नाही. पांडुरंगाच्या पायाला स्पर्श केला. जगाचा मालक परमात्मा पंढरीनाथ इतका सुंदर होता महाराज. त्या सुंदर असणाऱ्या कान्होपात्रेच्या हाताचा स्पर्श सुद्धा त्याला सहन झाला नाही. देवाच्या पायाला खड्गे पडले. आजही आपण दर्शनाला गेलो तर देवाच्या पायाला खड्गे. सुंदर असणाऱ्या कान्होपात्रेचा स्पर्श सुद्धा त्याला सहन होऊ नये. इतका परमात्मा सुंदर आहे हो. एवढा कृष्ण सुंदर आहे, एवढा विठोबा सुंदर कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकलिया रवी शशिकळा लोकलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकलिया रवी शशिकळा लोकलिया कस्तुरी मळवाटा चंदनाची बुटी कस्तुरी मळवाटा चंदनाची बुटी कस्तुरी मळवाटा चंदनाची बुटी कस्तुरी मळवाटा चंदनाची बुटी कस्तुरी मळवाटा चंदनाची होती धुळे माळकाठे वय जगन्नाथे धुळे माळकाठे वय जगन्नाथे कस्तुरी मळवाटा चंदनाची होती धुळे माळकाठे कोणकोणते अवतार सुंदर आहे महाराज. राम अवतार धारण केला, राजस सुकुमार मदनाचा. कृष्ण अवतार धारण केला श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे. आणि विठोबाचा रूप धारण केलं. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिएला डोळा बाई विठो देखिएला डोळा बाई पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय उणे तैसे माझे जीने का विठ्ठले विने ओ पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा निळा हरी लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा निळा हरी लावण्याचा पुतळा विठो देखिएला डोळा बाई विठो देखिएला डोळा बाई विठो देखिएला डोळा बाई विठो देखिएला डोळा बाई सगळ्याच अवतारा सुंदर आहे. विठोबा सगळ्या अवतारा सुंदर आहे मला.
जनकाच्या मिथिला नगरीमध्ये रामचंद्र प्रभू विश्वामित्रांच्या पूजेकरिता लक्ष्मणाला घेऊन पुष्पवाटिकेमध्ये आले. सीता माता आणि तिच्या काही मैत्रिणी तिथं आल्या होत्या. दासींनी मैत्रिणींनी पाहिलं, धावत पळत येऊन सीतेला सांगितलं, सीते अगं कुणीतरी 2 राजकुमार आपल्या पुष्पवाटिकेमध्ये फुलं तोडण्याकरिता आलेत. देखन बाग वर दुयाई वय किशोर सब भाती सुहाए श्री राम जय राम जय जय राम. आणि 2 राजकुमार आपल्या पुष्पवाटिकेत आलेत हे ऐकल्याबरोबर सीता माता धावतच निघाली. तेही अवसर सीतात आई गिरिजा पूजन जननी पठाई श्रीराम जय राम जय जय राम. आणि सीता मातेने रामचंद्र प्रभूंना पाहिलं आणि भगवंताला पाहून सीता मातेने डोळे बंद केले. दासी विचारतात, सीते अगं योगी लोक आयुष्य खर्च करतात त्याला पाहण्याकरता, तू आज डोळे बंद करते, काय कारण आहे? सीता माता म्हणते, ज्याला मी पाहिला ना त्याला पाहिल्यानंतर आता जगात कोणाला पाहण्याची इच्छा राहिली नाही म्हणून डोळे बंद करून घेतले. लोक आम्हाला म्हणतात, महाराज केरळला जाऊन आलो. काय केरळ सुंदर आहे, काय गोवा सुंदर आहे, काय सिंगापूर सुंदर आहे. केरळ गोवा सिंगापूर बनवणारा विठोबा एकदा बघून घ्या, तो किती सुंदर आहे. दुसरा प्रसंग रामायणात सांगितला जातो. दंडकारण्यातले काही ऋषीमुनी रामचंद्र प्रभूंना पाहायला निघाले. जात असताना एक एक दगड डोक्यावर घेतला. दगड का डोक्यावर घेतले? त्यांना असं वाटलं रामचंद्र प्रभूंचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई तयार झाली, म्हणजे अहिल्या उद्धार. शिळा होती, मनुष्य झाली. मग जात असताना इकडून जाताना एक एक दगड डोक्यावर घेऊन जाऊ आणि तिकडून येताना एक एक बायको करून घेऊन येऊ. कोणत्या वयात काय दुर्बुद्धी सुचेल लोकांना हे तर काही सांगता येत नाही. विनाशकालीन सगळे ऋषीमुनी डोक्यावर दगडे घेऊन निघाले आणि तिथं गेले तर देवाला पाहिलं. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार मकराकार रूप सावळे सुकुमार. आणि रामचंद्र प्रभूंना पाहिलं आणि ऋषीमुनींनी डोक्यावरची दगड खाली टाकल्या. रामरायाला सांगितलं, प्रभू आलो होतो या दगडाच्या बायका करून घ्यायला, पण तुम्हाला पाहिल्यावर असं वाटतं आम्हालाच तुमच्या बायका करून घ्या. पुरा महर्षे सर्वे दंड कारण्यवासिन दृष्टवा रामम हरिम तत्र भोक्तुमिच्छत्सु विग्रहम. एवढा जो सुंदर आहे तो परमात्मा. संत सांगतात, त्याला पाहिलं ना जगात कोणाला पाहण्याची इच्छा राहणार नाही. म्हणून विठोबाचं सौंदर्य ज्याच्या डोळ्यात नित्य दडलं ना महाराज, त्याला जगातली विषय जगातली सुंदरता ही त्याच्यासाठी अगदी पायदळी राहते महाराज. जो अमृता ते ठिठिवी तो कांजी कैसीनी सेवी. आपुलेनी नागरपणे जो इंद्रभुवना ते पाबळ म्हणे, तो किविरंजी पाली म्हणे भिल्लाची. ज्याने ईश्वर पाहिलाय तो पुन्हा तिकडे संसारातली सुख पाहणार आहे काय? पाहू शकत नाही महाराज. आणि असा हा सुंदर असणारा विठोबा, त्याच्या रूपाची कथा ही जीवनाला उद्धारक आहे. म्हणून जीवाने संसारातली सुंदरता पाहू नये, त्याने ईश्वराची सुंदरता पहा. जीवाने त्या ईश्वराचं नामस्मरण नामचिंतन करत राहावं, त्याची रूपकथा ऐकत राहावी. आणि तिसरी येते त्याची गुणकथा. जीवाने नित्य ईश्वराच्या गुणाचं चिंतन करत राहावं, त्याची गुणकथा ऐकत राहावी. भगवंताचे गुण अनंत आहेत.
नामदेव त्याला म्हणतात अनंत अनंती माझ्या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. मुळात देवाचं नाव सुद्धा अनंतच आहे. अनंत हे नाम ज्या बहु आहे करुणा बंधू. अनंत रूपो अनंत शीर. विष्णू सहस्रनामामध्ये अनंत हे त्याचं नाम आहे. अनंत ही त्याची रूप आहेत. अनंत त्याच्या कथा आहेत. हरी अनंता हरी कथा अनंता. त्याच्यातली एक कथा चालू आहे तुमच्या पुढे. नाही तर त्याच्या कथा अनंत आहेत. पाहिजे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाश. श्री अनंता. अनंत हे त्याचं नाम आहे, त्याची रूप आहे, त्याची गुण आहेत. अनंत गुण त्यात हे म्हणून या. माऊली म्हणतात षडगुणांनी तो परमात्मा व्याप्त आहे. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंत तो विठोबा षडगुणांनी युक्त आहे. यश हा विठोबाचा गुण आहे आणि तो विठोबाने बहाल केलेला आहे हनुमंतरायाला. म्हणून मंदिरं रामाची कमी आहेत पण हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गाव सापडत नाही आपल्याला. का? यशाची देवता आहे हनुमंतराया. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम पातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. यश ही संपत्ती हनुमंतरायाकडे ती विठोबाने त्याला दिली आहे. हनुमंतरायाची सेवाच अशी होती ना महाराज, म्हणून त्याला तो गुण दिलेला आहे. जेव्हा युद्ध वगैरे झालं, बिभीषणाने लंका दिली, सगळे सेवक अलीकडे आले. सगळ्यांना रामप्रभू काही ना काही देत होते. सीता माता म्हणाली प्रभूंना, प्रभू आपण सगळ्यांना दिलं पण हनुमंतरायाला काही दिलं नाही. सीते माझा मारुती आहे ना, त्याला काही द्यावं असं माझ्याकडे काही राहिलंच नाही. सीता माता म्हणते असं कसं देवा? सीतेने स्वतःच्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला, हनुमंतरायाला दिला. हनुमंतरायाने टुनकन उडी मारली, झाडावर जाऊन बसले. मणी मौक्तिकांचा हार होता. एक एक मणी फोडायचे, त्याच्या आतमध्ये बघायचे आणि फेकून द्यायचे. सीतामातेने पाहिलं, लालबुंद डोळे झाले, राग आला. मारुतीराया, अरे एवढा महागाचा हार मी तुला दिला आणि तू तोडून फोडून फेकून देतो. माते खरं सांगू का, तुझ्या या मणी मौक्तिकांच्या हारात जर माझा राम दिसत नसेल तर माझ्यासाठी हे काही कामाचं नाही. ही हनुमंतरायाची सेवा आहे. मारुतीराया रोज रामाची सेवा करतात म्हणून सगळ्यांनी सेवा वाटून घेतल्या. हनुमंतराया स्नानाला गेले, सगळ्या अयोध्येतल्या लोकांनी सेवा वाटून घेतल्या. हनुमंतरायाला सेवाच नाही. मारुतीराया येऊन पाहतात तर काय, माझ्याकडची सेवाच संपली. काही नाही म्हटले, एक काम करा, मला चुटकी वाजवायची सेवा द्या. रामप्रभूंना झोप आली, जांभळी आली का तेवढी सेवा मला होऊ द्या. ठीक आहे म्हटलं. बाकी सगळ्या सेवा दिल्याच होत्या, चुटकी वाजवायची सेवा मारुतीरायाकडे दिली. पण महाराज हा महात्मा रामप्रभूंना झोप आल्यावर चुटकी वाजवायचा नाही, हा चुटकी वाजवत बसला. रामचंद्र प्रभूंचं तोंड जी आज झालं तर ते पुन्हा बंदच होईना. सीता माता पाय दाबत बसली होती. लक्ष्मणजी काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था करत होते. सगळा अयोध्येचा परिवार रामप्रभूंच्या सेवेत गुंतलेला होता. आणि पाहिलं तर काय, रामप्रभूंचं तोंड जांभळी आलेली तसंच तोंड राहिलं. काय झालं म्हणले, नेमका प्रकार काय? म्हटले हनुमंतरायाला बघा कुठे, त्यांना चुटकी वाजवायची सेवा दिली होती. बघितलं तर छान बसले होते नदी तीरी, चुटकी वाजवत होते, श्रीराम जय राम जय जय राम. आणि मग मारुतीरायाला सांगितलं चुटकी बंद करा. का? रामप्रभूंचं तोंड बंद होईल. आणि मग सगळ्या अयोध्यावाल्यांनी ठरवलं आम्ही काही सेवा करणार नाही. काय सेवा करायची तुझी तूच कर, तू
तुझी सेवा करीन मनोभावे ओ तुझी सेवा करीन मनोभावे ओ तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे पंढरीचे दैवत विठ्ठले पंढरीचे दैवत विठ्ठले हो बाप रखुमा देवी वरु विठ्ठले देवी वरु विठ्ठले हो बाप रखुमा देवी वरु विठ्ठले रखुमा देवी वरु विठ्ठले हो माझे नवसिये हो नवसिये हो नवसिये हो पंढरीचे दैवत विठ्ठले हो. आणि म्हणून त्या परमात्म्याची अखंड सेवा सगळे वारकरी संत करतात, मारुत्र्या करतात आणि त्या सेवेचा मोबदला म्हणून विठोबाने यश नावाचं गुण हनुमंतरायाला दिला. रामचंद्र प्रभूंनी रावणाला मारलं आणि सगळ्याचा मालक बिभीषणाला केलं, स्वतः तिथं मालक झाले नाही. विचारलं रामप्रभूंना, बिभीषण शरण आला म्हणून त्याला सगळं देऊन टाकलं, जर रावण शरण आला असतं तर मग काय केलं असतं? रामप्रभू म्हणाले, जर रावण शरण आला असता तर रावणाला अयोध्या दिली असती. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र कैवल्य ऐसे पवित्र तो वैरी आहे दिदले वा सनकादिकाची माने विषाची स्तन पाने भरू आली, त्या पुतनेला तू मोक्ष दिला अशी भगवंताची देण आहे महाराज. तोची एक दान शूर दाता विटेवरी ज्याचे पाऊले समा. दाता आहे तो. विभीषणाला श्री दिली, संपत्ती दिली. नामदेव महाराज गमतीने म्हणाले, खरं तर रावण हुशार होता, विभीषणाला काही कळलं नाही. मनशी विभीषण शहाणा परी तो मूर्ख जाणा म्हटले नामदेव महाराज. का? संपत्ती घेतली म्हटले. खरं तर मोक्ष मिळवायचा होता ना. विठोबाने श्री त्याला दिली. कर्णाला औदार्य दिलं ईश्वराने, पण कर्णासारखा उदार दाता नाही बरं. राजा कर्ण दाढी करत होते एकदा, आणि दाढी करताना उजव्या हातात ब्रश होता, सोन्याची वाटी पुढं होती. भिकारी एक समोरून रस्त्याने चालला होता. भिकारीने पाहिलं कर्ण महाराज दाढी करतात, तो तसाच पुढे चालला. कर्णाने त्याला पाहिलं, सांगितलं, हे बाबा का पुढे चालला? हे नाही म्हटले, महाराज तुमची दाढी चालली आहे, अपवित्र अवस्थेत हा स्नान झालेलं नाही, अपवित्र असताना काही दान वगैरे करू नये, मी पण वागू नये. ये म्हटले. डाव्या हातात सोन्याची वाटी घेतली आणि त्याला सांगितलं घेऊन जा. भिकारी म्हटले, महाराज एकतर देऊ नका, आणि द्यायचंच ठरलं तर मग डाव्या हाताने तरी देऊ नका. दान देण्याचा नियम आहे उजव्या हाताने द्यावा. कर्णाने त्याला सांगितलं, बाबा डाव्या हातात सोन्याची वाटी आली आत्ता या क्षणाला, ही वाटी आत्ताच्या आत्ता घेऊन जा, नाही तर डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत जर माझी बुद्धी बदलली तर वाटी तुला मिळणार नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. त्यामुळे चांगल्या भावना, चांगले विचार ज्या क्षणाला निर्माण झाले ते काम त्याच टायमाला करून टाका. पंढरपुरात सप्ताह करायची इच्छा भावना निर्माण झाली वर्षापूर्वी, सारखं डोक्यात चाललं होतं आमच्या रामेश्वर महाराजांच्या, नितीन महाराजांच्या, सप्ताह 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 सप्ताह. कधी एकदा भगवंताचं चिंतनाची ही कथा होते, सप्ताह कधी होतो, कीर्तन कधी होतात. जणू हे स्वप्नात त्यांनी रंगवलं होतं. या पवित्र प्रांगणामध्ये असा सुंदर मंडप असेल,
पूजनीय दादा आईसाहेब पुढे बसलेले असतील, भाविक लोक कीर्तनात कथेत येऊन बसत असतील, कथा कीर्तन चालू असेल, विठ्ठल कथेला अजय महाराज येतील, गणेश महाराज येतील, शुभम महाराज येतील, छान अशी भगवंताची कथा चालू, हे सगळंच्या सगळं जणू काही त्यांच्या स्वप्नात चाललं होतं. त्यांनी ते सत्यात उतरवलं. का? चांगलं निर्माण झालं का ते करून टाकायचं, वाईट निर्माण झालं का ते अजिबात करायचं नाही, पण चांगलं निर्माण झालं का ते लगेच करा. राजा कर्ण सांगतात घेऊन टाक. त्यामुळे कर्णासारखा दाता नाही महाराज, भगवंताने दिलेला त्याला तो गुण आहे. ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं, या सृष्टीचं व्यवस्थापन कसं करावं हे ज्ञान फक्त ब्रह्मदेवाकडे. वैराग्य शुकाचार्यांना दिलं आणि ऐश्वर्य अर्जुनाला दिलं. सगळ्याला विविध गुण देऊन हा परमात्मा गुण ऐश्वर्य अतीत आहे. आणि म्हणून त्याच्या नामाची कथा, त्याच्या रूपाची कथा, त्याच्या गुणाची कथा ही जीवाला आनंद देणारी आहे, परमानंद देणारी आहे. त्याच्यासारखा दाता उदार या त्रिभुवनात दुसरा कोणी नाही. अगाये उदारा अगा विश्वंभरा रखुमाईच्या बरा पांडुरंगा. आणि अशी क्षमता धारण करणारा हा विठोबा विटेवर उभा राहिला. सगळ्यांना बोलावतो, सगळ्यांना देत राहतो, कारण पुंडलिक राहायला त्याने वरदानच तसं देऊन ठेवलंय. माझी लोक जशी असतील तशी, चांगली वाईट पापी पुण्यवान, देवा त्यांना मात्र तू स्वीकारायचं, त्यांना नाही म्हणायचं नाही. म्हणून मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लाव. भगवंताची ही कथा ऐकत असताना अत्यंत मनपूर्वक आपण ऐकावी, जीवनाचं कल्याण करून घ्यावं. कथा सुख करी कथा, दुःख हरी कथा, याची बरी विठोबाची. कथेत तल्लीनता असावी. एक माऊली भगवंताची कथा ऐकायला बसली आणि श्रीकृष्ण कथा चालू असताना कथाकारांनी विरामाच्या वेळेला कथा सांगितली. यशोदा मातेने कृष्णाला उखळाला बांधलं आणि वेळ झाला म्हणून कथा तिथंच संपली. महाराज ती बाई कथेतून उठेच ना, डोळ्याला घळाघळा पाणी आलं आणि त्या माऊलीने सांगितलं कथाकारांना, महाराज तुम्ही तेवढा उखळाला बांधलेला कृष्ण सोडा मग कथा संपवा. माझ्या कृष्णाला उखळाला बांधून तुम्ही कथा संपवता? जर मी घरी गेले ना तर बेचैन होईल. माझा कृष्ण उखळाला बांधलेला आहे आणि मला ते सहन होणार नाही. तुम्ही पहिला तो उखळाला बांधलेला कृष्ण सोडवा. केवढी तल्लीनता आहे. भगवंताचं प्रेम आपल्या हृदयात अंतःकरणात जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याला विचारा काय दशा असते. देवा पायी नाही भाव भक्तीवरी वरी, भाव समर्पिला जीव नाही तो व्यभिचार. करून तर बघा ईश्वरावरचं प्रेम. जगातल्या अनेक लोकांवर आम्ही अनेक वेळेला प्रेम करतो, फसतो, कळतं आम्हाला, तिथं धोका झाला, तिथं दुःख झालं. संसारात या सगळ्या गोष्टी नित्य घडत राहतात. ज्याला प्रेमाची भूक आहे त्याच्यावर कधीतरी प्रेम करून पहा. थोर प्रेमाचा भुगेला हाची दुष्काळ तयाला. भगवंतावरचं प्रेम जीवाला आनंद देणार आहे. 2 पावलं ईश्वरासाठी टाका, विठोबा 4 पावलं तुमच्यासाठी टाकता. आणि ही अवस्था ज्याला भोगायची त्याने पहा भक्तिशास्त्राचे टप्पे. हा विटेवर बसलेला, कटेवर ज्याचे हात येतो अत्यंत करुणाघन आहे, तो सगळ्यांसाठीची व्यवस्था करतो. आणि म्हणून ईश्वरावर प्रेम करून पहा. आपण वारकरी संत देवासाठी आसुसले, भारावले. देवा अरे तू आमचा प्राण आहेस, तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. देवा आम्ही तुझ्यासाठी व्याकुळ होतो. तद विस्मरणे परम व्याकुलता. कासावीस होतो आम्ही देवा तुझ्याकरिता. कधी एकदा तुला पाहतो ही आमच्या जीवनाची सार्थकता असते. पाण्यातला मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, बाळ आईशिवाय राहू शकत नाही, गाय वासराशिवाय राहू शकत नाही. आम्ही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तैसे
ईश्वराचं ध्यान हे हृदयातून लागलं पाहिजे, भगवंतावरचं प्रेम हे अंतःकरणातून निर्माण झालं पाहिजे. आणि जेव्हा असं अखंड अंतःकरणात प्रेम भरून येतं ना महाराज, ईश्वर कृपा केल्याशिवाय राहत नाही. का? त्याला पण त्याचीच गरज आहे हो. सगळं देतात लोक, त्याला प्रेम देत नाही. आणि असा हा परमात्मा पंढरीनाथ ते स्वीकारतो. म्हणून माझे वारकरी संत एवढं प्रेम करतात त्या पांडुरंगावर. देवा आम्हाला तू पाहिजे, तुझ्याशिवाय काही नको. जगातले कोणते विषय नको, कोणते सुख नको आम्हाला, भौतिकता नको. तुझं सुख पाहिजे आम्हाला, तू पाहिजे. आणि म्हणून संत कासावीस होतात त्याच्याकरिता. आणि हा विठोबा मुक्त हाताने त्यांना प्रसाद देत राहतो. म्हणून त्या पांडुरंगाचं हे नित्य प्रेम आपल्या अंतःकरणात यावं, ही त्याची नामकथा, रूपकथा, गुणकथा आम्हाला शिकवते. आणि म्हणून पंढरपुरात भगवंताच्या चरणाला पाहण्याकरिता वारकऱ्यांनी येत राहावं. त्याला वेळोवेळेला प्रार्थना करावी का देवा आमच्याही अंतःकरणामध्ये असंच प्रेम निर्माण व्हावं आणि तुझं चिंतन करता करता तुझी प्राप्ती व्हावी, हेच आमच्या जीवनाचं सार असेल. आणि म्हणून संपन्न होत असलेल्या या कथेला आपण आज या ठिकाणी विराम देतोय. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण
सगळे जण अतिशय छान नाचले, त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. जे नाचले त्यांचं चांगलं होईल विचारायचं, नाही नाचले त्यांचंही होईलच नाही असं नाही. संसार सार भुजगेंद्र हारो सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहितो नमामि. योगे 28 देवयोगा पापांगे मोहाय दिव्य शोभा भेडे भक्तमारेवा चरणे वाये देवा भाविनवा. जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभ भावे जुलगा. तुलसी माळा आसे पीतांबर कस्तुरी नल्लाटी देव सुरवर जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभ भावे जुलगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयंती चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हे मुक्ती केशवासी नामे भावे ओवाळी. जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभ भावे जीवनगा. खाली टंगन चरण कल्याण पाई तरपतुजी सर्व